इराणवरील हल्ल्यानंतर विमानसेवा ठप्प, नंदुरबारचे 30 जण आखात्यात अडकले। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर मध्यपूर्व व आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम खानदेशावरही झाला आहे। विमानसेवा विस्कळीत झाल्याने नंदुरबार, जळगाव आणि धुळे या 3 जिल्ह्यातील सुमारे 1000हून अधिक नागरिक आखाती देशात अडकून पडले आहेत। यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 30हून अधिक जणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे। सूत्रानुसार नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त तसेच पवित्र रमजान महिन्यात उमराहसाठी आखाती देशात गेले होते। सध्याच्या परिस्थितीमुळे उड्डाणे रद्द झाल्याने ते तेथेच थांबले आहेत। जळगाव जिल्ह्यातील 101 तर धुळे जिल्ह्यातील 1000हून अधिक नागरिक अडकले असल्याचे कळते। त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। निवासी उपजिल्हाधिकारी आशा सांघवी यांनी सांगितले की अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी अद्याप गृहशाखेशी संपर्क साधलेला नाही। दरम्यान जिल्हा प्रशासनाने अडकलेल्या व्यक्तींची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे आवाहन केले आहे। राज्य शासन व भारतीय दूतावासाच्या मदतीने सर्वांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। नमस्कार मंडळी, मी मोंटी पाटील वंदळे आणि आम्ही आहेत आता कंपनीच्या टूरला दुबईला। तर आमचा जो टूर होता म्हणजे आम्ही जिथं फिरायला जाणार होतो तर ते आजचं रद्द केलेलं आहे आणि उद्या रात्रीची आमची जी फ्लाईट आहे इंडिगोची ती कॅन्सल झाली। ती आता रिशेड्यूल कधी होते, 2 दिवस 4 दिवस ते माहीत नाही, पण आम्ही सेफ आहोत। म्हणून खूप ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका। त्या दुबई गव्हर्नमेंटने फक्त एकच सांगितलं की घरात राहा, जास्त बाहेर जाऊ नका जोपर्यंत वातावरण शांत राहतं। इथं तर काही नाही, आम्ही आहेत फेस्टिवल सिटीला दुबईला, हे आमचं हॉटेल आहे। आम्ही सेफ आहोत आमच्या कंपनीच्या टूरमध्ये आणि एन्जॉय करीत आहोत। आपणही सेफ राहा। धन्यवाद, थँक्यू।